नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा शुभारंभ करूया श्री संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने। अभंग असा आहे, रक्त श्वेत कृष्ण, रक्त श्वेत कृष्ण, पीत प्रभा भिन्न, पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा, चिन्मय अंजन सुदले डोळा, तेणे अंजन गुणे, तेणे अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, तेणे अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत, कल्पना निमाली द्वैताद्वैत। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, निर्गुण निराकार म्हणा किंवा सगुण साकार म्हणा किंवा द्वैत आणि अद्वैत यांच्यातलं भांडण म्हणा, जेव्हा हरीची कृपा होते किंवा जेव्हा बोध होतं तेव्हा त्यातलं अंतर जे आहे ते मिटून जातं आणि आपल्याला दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे कळून येतं। तर आजचा जो कार्यक्रमाचा अभंग आपण घेतला त्याची सुरुवात रक्त या शब्दापासून झालेली आहे। तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल। पाहूया आजचा विषय काय आहे। आजचा विषय आहे वर्ल्ड थॅलेसिमिया डे, म्हणजेच जागतिक थॅलेसिमिया दिवस, जो की आपण 8 मेला साजरा करतो। तर या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला मुंबईतील सुप्रसिद्ध असं जे सायन रुग्णालय आहे त्यातील बालरोग तज्ञ डॉक्टर सुजाता शर्मा आपल्या सोबत आहेत। नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे। नमस्कार नमस्कार मित्रांनो, मॅडमचा तुमच्याशी परिचय करून देतो। डॉक्टर सुजाता शर्मा रासुरे, आपण बालरोग तज्ञ आहात, आपण प्रभारी आहात म्हणजेच इंचार्ज आहात आणि सहयोगी प्राध्यापिका आहात बाल कर्करोग व रक्तदोष विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय व सायन रुग्णालय शिव मुंबई येथे। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर MBBS नंतर आपण पुढे MD केलं बालरोग या विषयामध्ये। पुढे आपण फेलोशिप इन पीडियाट्रिक हिमॅटॉलॉजी ऑन्कॉलॉजी ही पदवी देखील प्राप्त केली। मॅडमच्या गाठीशी 16 वर्षाचा अनुभव आहे बालरोग बाल कर्करोग या विषयामध्ये आणि आपण हजारोहून अधिक थॅलेसेमिया व सिकल सेल ॲनिमियाचे रुग्ण आपण पाहिलेले आहेत, ते तपासलेले आहेत, त्यांना उपचार दिलेले आहेत आणि मॅडम कॅन्सर सोबत थॅलेसेमिया सेंटर आणि हिमोफिलिया बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे विभाग देखील पाहतात। मित्रांनो, सायन रुग्णालय हे पहिले शासकीय रुग्णालय आहे ज्यांनी महाराष्ट्रात बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही जी सेवा आहे ती सुरू केली आणि ती अजूनही कार्यरत आहे। आणि सायन रुग्णालयात सध्या 300हून अधिक थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची नोंदणी झालेली आहे ज्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा रक्त चढवायला लागतं। तर आम्हा सगळ्यांची आपल्याला कळकळीची विनंती आहे आणि आव्हान आहे की पुढाकार घ्या, रक्तदान करा आणि एकमेकांना रक्तदानासाठी प्रेरित करा। मॅडम विषयी सांगायचं झालं तर मॅडमनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत। असे आपले बहुगुणी असे आपले डॉक्टर आहेत आपल्याला लाभलेले आहेत। शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। नमस्कार मॅडम, पुन्हा एकदा स्वागत करतो। नमस्कार आणि पहिला प्रश्न असा की आपण 8 मेला जो आहे जागतिक थॅलेसेमिया दिवस का साजरा करतो ते आम्हाला जाणून घ्यायचे आणि या वर्षीची जी थीम म्हणा किंवा घोषवाक्य काय ते देखील आम्हाला आणि आमच्या मित्रांना सांगा। नमस्कार। 8 मे हा एक जागतिक थॅलेसेमिया दिवस म्हणून पूर्ण जगभरात साजरा केला जातो। तर ह्या दिवसाचा उद्देश काय आहे म्हणजे थॅलेसेमिया मुलांना एक प्रोत्साहन मिळण्यासाठी, कारण हा अनुवंशिक आजार आहे आणि ते खचलेले असतात आणि त्यांना प्रोत्साहन देणं खूप गरजेचं असतं। त्याचबरोबर थॅलेसेमियाबद्दल जागरूकता लोकांमध्ये अजूनही तेवढी जागरूकता नाही आहे आणि अजूनही थॅलेसेमियाची मुलं जन्म घेतात तर त्यांचं हे कमी होण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जे थॅलेसेमिया ह्या आजारामुळे मृत्यू दगावले आहेत त्यांना एक श्रद्धांजली असा हा दिवस साजरा केला जातो। आणि ह्या दिवशी आपण पूर्ण जगभरातच ह्याबद्दल अवेअरनेस किंवा जागरूकता करण्याची मोहीम आपण राबवली जाते। आणि ह्या वर्षीचं मुख्य घोषवाक्य आहे की ॲक्सेसिबल ट्रीटमेंट फॉर ऑल थॅलेसेमिया पेशंट, म्हणजे सर्व थॅलेसेमिया पेशंट्सना सुलभ उपचार मिळवून देण्याचं हे आपलं कर्तव्य राहावं, हा ह्या वर्षीचा घोषवाक्य। फार छान सुजाता मॅडम, आम्हाला हे पण जाणून घ्यायला आवडेल की थॅलेसेमिया म्हणजे नक्की काय ते देखील आम्हाला सांगा। थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे। तो म्हणजे आपल्याला अनुवंशिक याचा अर्थ आपल्याला जीन्स म्हणजे आपल्या आई वडिलांकडून एका वंशाकडून आलेला हा आजार आहे। ह्या आजारामध्ये हिमोग्लोबिन हा व्यवस्थित न बनल्यामुळे आपल्या लाल पेशी ज्या असतात त्या तुरंत तुटतात आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्त कमी होतं आणि ते रक्त कमी झाल्यामुळे तुम्हाला ॲनिमिया होतो
आणि हा ॲनिमिया अनुवंशिक असल्यामुळं तुम्हाला तो रक्त संक्रमण किंवा रक्त घेतल्याशिवाय तो व्यवस्थित नाही होणार. तर आपण ह्याच्याबद्दल जास्त व्यवस्थित पुढच्या ह्याच्यामध्ये सांगेनच. पण आता ह्या चित्रामध्ये आपण बघूया की नॉर्मल सेल्स जे असतात ना आपले रक्तपेशी जे लाल गोल असतात आणि आतमध्ये एक खोलगटपणा असतो आणि ही हिमोग्लोबिन जे आपल्या शरीरामध्ये असतं ते ऑक्सिजन प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन कॅरी करायचं काम करत असतं. तर ही नॉर्मल सेल्सचे नॉर्मल लाईफ असते 30 ते 120 दिवसापर्यंत ते नॉर्मल असतात. पण थॅलेसिमियामध्ये जर का ह्या चित्रामध्ये बघितला की हिमोग्लोबिन ॲबनॉर्मल असल्यामुळे त्या पेशी वाकड्या तिकडे असतात आणि त्या पेशी वाकड्या तिकडे असल्या कारणामुळे त्या सहजरित्या सगळीकडे पोहोचू शकत नाहीत आणि त्या तुटतात. त्या तुटल्यामुळे ते ऑक्सिजन प्रत्येक अवयवाला पोहोचू शकत नाहीये, त्यांचं हिमोग्लोबिन कमी होतं आणि म्हणून ते त्यांना रक्तसंक्रमणाशिवाय पर्याय राहत नाही. असा हा थॅलेसिमिया आजार अनुवंशिक आहे. मॅडम, आणि हा आजार कसा व कोणाला होतो ते देखील आम्हाला सांगा. हां, बरोबर आहे की अनुवंशिक म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. तर मला थोडंफार जास्त व्यवस्थितपणे मी सांगेन. मला आपण जरा एक चित्र दाखवू इच्छिता की आपण जर बघितला की आपल्या शरीरामध्ये जो हिमोग्लोबिन आहे तो ग्लोबिन आणि हिम ह्या 2 पार्टने बनलेला असतो. ग्लोबिन हे एक प्रकारचं प्रोटीन आहे ज्याच्यामध्ये 2 चेन्स असतात, अल्फा आणि बीटा चेन्स. आणि जेव्हा मी अनुवंशिक म्हणले तेव्हा अल्फा आणि बीटा चेन्स हे आपले एक जीन्स जणू का कंट्रोल करतात. जसे क्रोमोझोम नंबर 11 आणि क्रोमोझोम नंबर 16. अल्फा जीन्स हे क्रोमोझोम नंबर 16 कंट्रोल करतं आणि बीटा जीन्स हे क्रोमोझोम नंबर 11 हा कंट्रोल करतो. तर आपल्याला माहितच आहे आपल्या शरीरामध्ये 23 पेअर्स ऑफ जीन्स असतात जे 22 इतर अवयव दाखवतात आणि एक आपलं सेक्स दाखवतं. तर ह्या जीनने जर का आपल्याला ऑर्डर नाही व्यवस्थित दिली तर तो ग्लोबिन किंवा जे ते वस्तू तयार नाही करणार. तर बीटा जीन्समध्ये जर का डिफेक्ट असेल त्याला बीटा थॅलेसिमिया असं म्हणतात. आपण पुढची स्लाइड बघूया, त्याच्यामध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे की बीटा जीन्सला दोष असेल तर बीटा थॅलेसिमिया असं म्हणलं जातं आणि अल्फा जीन्सला जर दोष असेल तर त्याला अल्फा थॅलेसिमिया असं म्हणलं जातो. हे दोन्ही अल्फा आणि बीटा चेन्स आपल्याला हिमोग्लोबिनसाठी अत्यंत आवश्यक असतात. एकही नसेल असं चालणार नाही. अल्फा थॅलेसिमिया शक्यतो खूप लहानपणी मुलं जेव्हा होतं तेव्हा तर मृत्यू होतो, त्यामुळे त्यांची संख्या इतकी जास्त नाही आहे. बीटा थॅलेसिमिया मुलं हे जास्त प्रमाणात दिसून येतं. पूर्ण जगभरातही बीटा थॅलेसिमियाचं प्रमाण जास्त आहे. आणि मॅडम एकदम सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगतायत, तर महत्त्वाच्या स्लाइड्स देखील मॅडमने आपल्याला दाखवायला आणलेल्या आहेत. तर ते आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढू शकता किंवा महत्त्वाची माहिती तुम्ही लिहून घ्या. पुढला प्रश्न, आता तुम्ही थॅलेसिमियाचे प्रकार सांगितले, तर आम्ही थॅलेसिमिया मायनर विषयी पण ऐकतो. तर तो काय आजार आहे किंवा त्यामागे काही आजार आहे का ते देखील सांगा. हां, खूप महत्त्वाचं आहे की थॅलेसिमिया मेजर म्हणजे काय, थॅलेसिमिया मायनर म्हणजे काय हे आपल्याला जाणून घेणे. आता मी जेव्हा म्हणले की हा अनुवंशिक आजार आहे आणि हा क्रोमोझोम आहे, तर हा एक्झॅक्टली म्हणजे कसं आहे. तर जेव्हा हा अनुवंशिक आजार म्हणतो तेव्हा आपल्याला हा आजार आई आणि वडील हे दोघांकडून आलेला असतो. फक्त आई दोषी आहे किंवा फक्त वडील दोषी नाही आहेत. तर आई आणि वडील ह्या आजाराचे वाहक आहेत. म्हणजे काय, थॅलेसिमिया कॅरियर आहेत. म्हणजेच काय, त्यांचे एक जीन 2 जीन प्रत्येक व्यक्तीमध्ये हे 2 जीन्स असतात. एक आईकडून आलेला जीन्स असतो, हा एक वडिलाकडून आलेला जीन्स असतो. तर थॅलेसिमिया मेजरचे आई आणि वडील हे कॅरियर असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक जीन डिफेक्ट असते. त्या लोकांना थॅलेसिमिया कॅरियर असं म्हटलं जातं. हे कॅरियर लोक त्यांना हिमोग्लोबिन थोडंफार प्रमाणात कमी असतं, त्यामुळे ते सर्वसाधारण त्यांचं पूर्ण आयुष्य व्यवस्थित जगतात. त्यांचं हिमोग्लोबिन इतकं कमी होत नाही. सर्वसाधारण व्यक्तीसारखे ते आपल्या समाजात असतात आणि त्यामुळे ते लक्षातही येत नाही. पण जेव्हा एक थॅलेसिमिया कॅरियर आणि दुसरं थॅलेसिमिया कॅरियर ह्या दोघांचं लग्न होतं तेव्हा त्यांच्यापासून होणारा मूल 25% थॅलेसिमिया मेजर असू शकतो. म्हणजे काय, आईचा दोषी गुण आणि वडिलाचा दोषी गुण हे दोन्ही दोषी गुण जर का त्या मुलामध्ये आले तर त्याचे हिमोग्लोबिन बनणारच नाही व्यवस्थित आणि त्याला थॅलेसिमिया मेजर असं म्हणलं जातं. आईचा किंवा वडिलाचा एकच दोषी गुण आणि आईचा किंवा वडिलाचा चांगला गुण एक घेऊन मूल झालं तर तो थॅलेसिमिया कॅरियर असा मूल होतो. म्हणजेच तो त्याच्या आई आणि वडिलांसारखा फक्त रोगाचा वाहक बनतो. आणि एक चौथा मूल होऊ शकतं, ते म्हणजे आईचं पण चांगला गुण आणि वडिलाचा पण चांगला गुण एकदम नॉर्मल मूल होऊ शकतं. तर मला जास्त भर ह्या गोष्टीवर द्यायचे
की जर दोन वाहक ह्या दोघांमध्ये जर लग्न झालं असेल तर प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये 25% चान्स असतं की त्यांना थॅलेसेमिया मेजर मूल होऊ शकतं. असं नाही आहे की तुम्हाला ह्या वेळेस जर थॅलेसेमिया मेजर मूल होऊन गेलं तर पुढच्या वेळेस होणार नाही, अशातला भाग नाही. तर ही टांगती तलवार दर प्रत्येक प्रेग्नन्सीला 25% असणारच आहे. तर माझ्या मते मी बऱ्यापैकी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की थॅलेसेमिया कॅरियर आणि थॅलेसेमिया मेजर ह्यामधला मुख्य फरक. फारच छान मित्रांनो, मॅडमनी सहज सोप्या भाषेत सांगितलं की जेव्हा दोन्ही आईबाबांकडून जी जन्मकातली जी दोष आहे ते एकत्र आले तर मेजर होतं आणि एकाकडूनच आला तर मायनर किंवा वाहक म्हणून होतं. आणि जसं मॅडमनी सांगितलं की प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये 25% जी आहे रिस्क असते मेजर मूल जन्माला यायची. तर अजून मॅडमकडून आपण जाणून घेऊ की भारतामध्ये किती प्रमाण आहे थॅलेसेमियाचं ते आम्हाला सांगा. फार महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. आपण जर का हे थॅलेसेमिया कॅरियर आपल्या भारतामध्ये किती आहे जर बघितला तर 20 कोटीहून अधिक मुलं म्हणजे 20 मिलियन म्हणजे 20 कोटीच्या जवळजवळ लोक आपल्याला पूर्ण जगभरात थॅलेसेमियाने कॅरियर आहेत आणि भारतामध्ये 2 कोटीच्या आसपास थॅलेसेमिया कॅरियर आहेत. आणि दरवर्षी जगभरात 1 लाखाहून अधिक अजूनही थॅलेसेमिया मुलं जन्माला येतात आणि भारतामध्ये 20 ते 30 हजार मुलं जन्माला येतात. आणि तसं बघितलं तर त्याप्रमाणे ते 20 ते 30 हजार मुलं भारतामध्ये येतात आणि त्यात 5 ते 10 हजार तर नक्की पूर्ण महाराष्ट्रामध्ये येत असावी. तर एवढ्या लोक अजूनही थॅलेसेमियाने जन्म घेतात. कारण त्याचं काय की थॅलेसेमिया कॅरियर ह्या गोष्टीची टेस्टिंग केली जात नाही किंवा लोकांमध्ये ह्याबद्दल अवेअरनेस नाही आहे की थॅलेसेमिया कॅरियर हा प्रकार एक असतो म्हणून. मॅडमने आपल्याला सांगतायत, अजून जाणून घेऊया मॅडमकडून की असं काही आहे की समाजातील विशिष्ट लोकांमध्ये हा आजार दिसून येतो, असं काही स्टडीमध्ये सापडलंय का? हो, हा आजार जास्त करून आपण सिंधी, पंजाबी, लोहाना, बुद्धिस्ट, न्यू बुद्धिस्ट, शीख, सुन्नी, लिंगायत ह्या लोकांमध्ये आपण हा आजार जास्त प्रमाणामध्ये बघितला जातो. पण आता वरचेवर असं बघितलं झालं की बरंच इंटरकास्ट आणि लव्ह मॅरेज झाल्यामुळं हे प्रमाण सर्वसाधारण कम्युनिटीमध्ये इक्वल प्रमाणात आहे. पण जर का एखाद्या फॅमिलीमध्ये तुम्ही जर का तो एक इंडेक्स केस बघितला थॅलेसेमिया तर तुम्ही त्या पूर्ण कम्युनिटी म्हणजे आईकडल्या पाहुण्यांची आणि वडिलाकडच्या पाहुण्यांची तपासणी केली जावं. किंवा एखाद्या कम्युनिटीमध्ये असेल तसं सिंधी कम्युनिटीमध्ये जेव्हा हा प्रमाण जास्त होतं तर त्यांनी पूर्ण जेवढी सिंधी कम्युनिटी आहे त्यांनी पूर्णपणे व्यवस्थित थॅलेसेमिया मायनरची तपासणी करून घेतलेली आहे. आणि अशाच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने आता जर हळूहळू, कारण आता जर का बघितलं तर एकंदरीत पूर्ण समाजामध्ये जर का बघितलं तर 4 ते 8% म्हणजे 100मधील 4 ते 8 लोक हे कॅरियर आहेत आणि त्यांनी जर तपासणी केली तर आपण हा आजार टाळू शकतो, आटोक्यात येऊ शकतो. मित्रांनो, आपण जाणून घेतोय थॅलेसेमिया आजार म्हणजे काय, तो कसा होतो, काय होतो याविषयी माहिती घेतली. आज 8 मे हा जो आपण जागतिक थॅलेसेमिया दिवस म्हणून साजरा करतो त्याविषयी माहिती घेतोय. वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आज आपली चर्चा सुरू आहे जागतिक थॅलेसेमिया दिवस, जो की आपण 8 मे रोजी साजरा करतो. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला सुप्रसिद्ध असं सायन रुग्णालय मुंबई येथील बालरोग तज्ञ डॉक्टर सुजाता शर्मा रासुरे आपल्यासोबत आहेत. मॅडम, आम्हाला थॅलेसेमिया कसा ओळखायचा, त्याच्या लक्षणाविषयी सांगा. आणि मित्रांनो, आम्ही तुमच्या फोनची देखील वाट पाहतो. आपले प्रश्न पण जरूर आम्हाला फोन करून विचारा. काय सांगाल मॅडम लक्षणांविषयी? थॅलेसेमिया आता जसं थॅलेसेमिया म्हणजे हा एक प्रकारचा ॲनिमिया आहे, म्हणजे रक्तदोष आहे. तर लाल पेशी तुटल्यामुळे आपल्याला साहजिकच आहे त्याला ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमी हे जाणवणार. जसं हिमोग्लोबिन म्हणजे आपलं जे हिमोग्लोबिन आहे लाल पेशीमध्ये ते ऑक्सिजन कॅरी करायचं काम करतं. तर थॅलेसेमियांची जेव्हा रक्तपेशी तुटतात तेव्हा त्यांची ऑक्सिजन कॅरी करायची कॅपॅसिटी कमी होते. त्यामुळे त्यांना दम लागणे किंवा फुफ्फुसावर लोड येणे, पायावरती सूज येणे, अस्वस्थपणा असणे, भूक न लागणे किंवा त्यांचं वजन न वाढणे, उंची खुंटणे हे प्रकार सुरू होतात. आणि ह्या आजाराचं मूल जेव्हा जन्माला येतं तर मी सांगते की हे मूल पहिल्यांदा तुम्ही ओळखूच शकणार नाही. सर्वसाधारण मुलाचं का तो एक मूल जन्माला येतो, चांगला गोंडस मूल जो ब्रेस्ट फीडिंग व्यवस्थित करतो, पण जेव्हा 3 ते 6 महिन्यानंतर त्याचं फिटल हिमोग्लोबिन
अडल्ट हिमोग्लोबिन म्हणजे बीटा चेन्स तयार होणं हे आवश्यक असते. तेव्हा जेव्हा बीटा चेन्स त्याचे तयार नाही होत तेव्हा त्याचं रक्त कमी होतं आणि तेव्हा तुम्हाला ते लक्षात येतं की बाळ पांढरं दिसतंय आणि तेव्हा शक्यतो मुलं डॉक्टरांकडे जातात, पिडियाट्रिशियन बघतात ते आणि सहजासहजी सर्वसाधारण भारतामध्ये लोह कमी असल्यामुळे ॲनिमिया होण्याचे प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे बऱ्याच डॉक्टर आपल्याला त्यांना लोहाचे औषधं देतात आणि लोहाचं औषधं देऊनही त्याचं हिमोग्लोबिन जेव्हा इम्प्रूव्ह होत नाही आणि त्याच्या तिल्लीवर सूज येते तेव्हा लक्षात येतं की कदाचित हा थॅलेसिमिया आजार आहे की नाही. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला कदाचित आणि ह्या स्टेजपर्यंत कदाचित आईवडिलांना हे पटतही नाही की कदाचित हा थॅलेसिमिया असावा. तर ते म्हणजे डॉक्टर शॉपिंग जे म्हणतात तर ते एक राहून दुसऱ्या डॉक्टरकडे जातात ह्या आशेने की कदाचित हा त्याला आजार नसावा. आणि म्हणून त्यांनी लोहाची औषधं घेऊन सुद्धा बघतात आणि तरी पण तो बरा होत नाही कारण त्याच्या शरीरामध्ये बीटा चेन्सच बनणार नाहीये तर लोह देऊन काही उपयोग होणार नाही. तर हिमोग्लोबिन कमी होणे, दम लागणे, वजन न वाढणे, दूध न पिणे, लहान मुलांच्या तिल्लीवर सूज येणे हे एकदम लहान असतानाचे लक्षण आहेत. आता जसं जसं हे मूल थॅलेसिमियाचं मोठं होणार तसं त्याच्या हाडांवरती फार प्रेशर येतं कारण त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन बनण्याचं जास्त प्रेशर येल्यामुळे त्याला हाडं ठेसूळ होणे किंवा तोंडाची हाडं चपटे होणे, नाक चपटे होणे, हातूचा एक विद्रूपपणा येतो चेहऱ्यामध्ये, लिव्हर आणि स्प्लीन मोठे झाल्यामुळे पोट असे पुढे दिसणे, उंची तर खुटलेलीच असते आणि इतर अवयवांवर पण त्याचा परिणाम होतो. असे हे त्याची लक्षणे असतात. आणि नंतर लोह हे जे लोह तुटतात तर त्याच्या शरीरामध्ये जसं आपण काही पण औषध घेतल्यानंतर लघवी वाटे निघून जातं तसं शरीरामध्ये देवाने लोह निघून जायचा कोणताही मार्ग दिलेला नाहीये आणि हे लोह तुमच्या इतर अवयवामध्ये जमा होतं आणि ते अवयव खराब होतात आणि त्यामुळे पण त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो जे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सोप्या भाषेत सांगितलं मॅडमनी की आरबीसी तुटल्यामुळे हिमोग्लोबिन आपलं कमी होतं आणि वाढीवर देखील आपण परिणाम बघता येतं आणि आपल्याला लक्षणं आढळून येतात. तर थॅलेसिमियाचा उपचार कसा करतात मॅडम त्याविषयी देखील आम्हाला सांगा. चांगला प्रश्न आहे का. आता समजा थॅलेसिमिया मूल झालंच आहे तर तुम्हाला रक्त संक्रमण केल्याशिवाय पर्याय नाही. तर 4 स्टेजेसमध्ये ह्याची ट्रीटमेंट केली जाते. एक आहे ब्लड ट्रान्सफ्युजन देणे, रेग्युलर दर 2 ते थॅलेसिमिया मेजर मुलांना दर 2 ते 3 आठवड्याने रक्त संक्रमण करायलाच पाहिजे. दुसरं शरीर जसं जसं मी म्हणाले की एक विशिष्ट पिरियड नंतर म्हणजे 10 ते 15 वेळेस रक्त चढवल्यानंतर त्यांना आयन चिलेशन म्हणजे शरीरामध्ये जे लोह आहे ते खूप लोह जमा झाल्यामुळे त्यांना आयन चिलेशन थेरपी म्हणतात ते दिली जायला पाहिजे. ते लोह इतर बऱ्याच अवयवांमध्ये जमा झाल्यामुळे त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात. त्या कॉम्प्लिकेशनचं ट्रीटमेंट ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे पण झालेले कॉम्प्लिकेशन आहेत त्या कॉम्प्लिकेशनचं ट्रीटमेंट, डाएट मॅनेजमेंट आणि प्रिव्हेन्शन ह्या 4 हेडिंग खाली आपण ट्रीटमेंट देतो. मॅडम आणि तुम्ही आम्हाला दाखवलं ती थॅलेसिमियाच्या डायग्नोसिस विषयीची म्हणजेच निदान कसं करतात त्याविषयीची सुद्धा स्लाइड आणलेली आहे ती पण जरा आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला अजून छान प्रकारे कळेल. हो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण डायग्नोसिस जोपर्यंत आपण होणार नाही तोपर्यंत आपण ट्रीटमेंट कसे देणार. तर थॅलेसिमिया हा आजार जसं मी सांगितला की इनिशियली जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो हिमोग्लोबिन कमी होतं तर हा पहिल्यांदा आपण आयर्न डेफिशियन्सी आहे म्हणजे लोह कमी असल्यामुळे जो ॲनिमिया होतं तशाच प्रकारचे चित्र असतं. म्हणजे हिमोग्लोबिन कमी असणं, MCV म्हणजे जे कम्प्लीट ब्लड काउंट जे आपण ब्लड बँक ह्याच्यामध्ये लॅबमध्ये जातो तर पहिल्या टेस्ट आपण कम्प्लीट ब्लड काउंटच सांगतात त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी येणं, MCV, MCH, MCHC ह्या 3 व्हॅल्यूज असतात त्या डॉक्टरांना पण कळतात आणि लॅबोरेटरी लोकांना पण कळतात. हे कमी असणं, RDW वगैरे असे कमी असणं. तर हे चित्र जर का आपण बघितलं हे एक आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया बरोबर ही तसा असू शकतो. तर बऱ्याचदा डॉक्टर लोहाचं औषधं देऊन पण ट्राय मारतात की कदाचित ते आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया असेल पण तरीसुद्धा जेव्हा बरं होत नाही ते HPLC हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी ही एक टेस्ट आहे ज्याच्यामुळे तुम्हाला थॅलेसिमिया मायनर किंवा थॅलेसिमिया मेजर हे दोन्ही टेस्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला निदान होऊ शकतं की पेशंटला थॅलेसिमिया मायनर आहे किंवा थॅलेसिमिया मेजर आहे. तर ही टेस्ट खूप आवश्यक आहे आणि त्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की तो थॅलेसिमिया मेजर आहे की नाही. आणि कदाचित खूप रेअर गोष्टी जेव्हा थॅलेसिमिया हा तुमचा पहिला डायग्नोसिस असेल आणि तरी पण तुम्हाला लक्षात येत नसेल तर डायरेक्टली जेनेटिक टेस्टिंग करण्याची पण सोय आहे.
महत्त्वपूर्ण अशा स्लाइड्स आणि माहिती डॉक्टर सुजाता आपल्याला देत आहे. निदान कसं होतं, उपचार काय होतं त्याविषयी मॅडमनी सांगितलं. मॅडम, ब्लड ट्रान्सफ्युजनविषयी आपण आत्ता बघितलं, म्हणजे रक्त चढवण्याविषयी. तर त्याविषयी आम्हाला सांगा की कोणाला दिलं जातं आणि ते कितपत सुरक्षित आहे त्याविषयी देखील आम्हाला माहिती द्या. आता एकदा का मूल थॅलेसेमिक जन्माला आलं तर त्याला रक्त संक्रमण किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन शिवाय पर्याय नाही. जोपर्यंत त्याचा परमनंट इलाज जो होणार आहे किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट आपण नंतर बघूया, पण ब्लड ट्रान्सफ्युजन शिवाय तो जगू शकणार नाही. तर दर 2 ते 3 आठवड्याने त्याला 10 ते 15 ml पॅक रेड सेल, म्हणजे होल ब्लड नाही द्यायचं आहे, पॅक रेड सेल्स ट्रान्सफ्युजन द्यायलाच पाहिजे. आणि प्रत्येक रक्त हा काय सुरक्षिततेसाठी बघणं, टेस्ट करणे खूप आवश्यकता आहे. तर त्या ब्लड बॅगवर तुम्हाला HIV, HBsAg, HCV, VDRL ह्या इतर आजार रक्तापासून त्याचे रक्त संक्रमण होऊ नये ह्यासाठी हे ब्लड टेस्ट केले जातात. प्रत्येक बॅगवर आहे सुरक्षितता आणि बघितली जाते. प्लस हे ब्लड एकदम फ्रेश असलेलं, तर जेवढं फ्रेश असेल तेवढं बरं, कारण जेवढे ब्लड डोनेशन झाले तरच आपण ब्लड संक्रमण करूया. तर फ्रेश ब्लड विच इज टेस्टेड फॉर HIV, HBsAg, HCV, VDRL, मलेरिया, निगेटिव्ह असलेले ब्लड, पॅक सेल्स आणि ल्युकोडिप्लिटेड. म्हणजे काय म्हणते, तर ब्लड आपण जसं रेड सेल्स वेगळे काढतो, प्लाझ्मा वेगळे काढतो, पण व्हाईट सेल्स आहेत ना, ह्या रेड सेल्सला चिटकूनच जातात. आणि ते जर आपण तसंच रक्त दिलं विदाऊट ल्युकोड, त्याला ल्युकोड डिप्लिशन, पांढरी पेशी रेड सेल्समधून काढण्याच्या प्रक्रियेला ल्युकोड डिप्लिशन म्हणतात. आणि जर का ते तसेच दिले तर त्यांना रिॲक्शन येण्याची शक्यता असते. म्हणून ल्युकोड डिप्लिशनसाठी आपल्याला फिल्टर्स वापरावे लागतात. तर थॅलेसेमिया पेशंट्सला प्रत्येक ट्रान्सफ्युजनच्या वेळेस ल्युकोड डिप्लिटेड ब्लड देण्यासाठी ल्युको फिल्टर्स वापरणे खूप आवश्यक आहे. इतर देशामध्ये ल्युको फिल्टर्स झालेलं ब्लड, म्हणजे डायरेक्टली ॲट सोर्स, म्हणजे पेशंट डोनरकडून जेव्हा ब्लड देतो तेव्हाच त्यांना फिल्टर केलेलं जातं. पण अजून भारतात त्याची सुविधा सगळीकडे आलेली नाही आहे. तेव्हा पेशंटला जेव्हा आपण रक्त जोडतो तेव्हा ल्युको फिल्टर्स वापरून रक्त देणं आवश्यक आहे. छान नवीन नवीन गोष्टी आणि आधुनिक जे काय उपचार आहेत त्याविषयी पण आपल्याला मॅडम माहिती देत आहेत. या वळणावर मॅडम आपल्याला एक फोन आलेला आहे. निपाणीहून फोन आहे. शिवानंद वसेदार यांचा फोन आहे. नमस्कार शिवानंद, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. थॅलेसेमिया हे आजार कोणत्या व्यक्तींना होऊ शकतो, म्हणजे ते वय वगैरे काय असतो का, लहान मुलांना होतो किंवा मध्यमवर्गीय होतो, काही वयस्कर लोकांना होतो, आणि हे झाल्यानंतर म्हणजे पूर्व कल्पना आपल्याला लक्षणे वगैरे काय दिसून येतं, मग ते दिसल्यानंतर आम्ही समजून घ्यायला पाहिजे की डेली सेवा व्हायला म्हणून. मग ते मी काय मार्गदर्शन करायला, म्हणजे कोणता आजार कशावर मिळवून होतो आणि वय काय असतं त्याला, काय वयाशी निगडीत आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार मॅडम? जर आता मी जेव्हा सांगितले की थॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार आहे, म्हणजे हा जन्मतःच आलेला आजार आहे, तर ते वयाशी निगडीत काही नाही आहे. जे थॅलेसेमिया हा आजार जन्मतः आलेला आहे आणि त्याचे गुण दिसायला सुरू होतात. मी जसं सांगितले 3 महिन्यापासून ते 1.5 वर्षापर्यंत. कधीही काही जणांचे गुण उशिरा दिसतात, काही जणांचे गुण म्हणजे लवकरात लवकर, म्हणजे 2.5 ते 3 महिन्याच्या वयामध्ये पण दिसतात. तर त्या वयापासूनच त्यांना रक्त लागतं. आणि ही मुलं जेव्हा मोठे होतात ते म्हणजे त्यांचं नॉर्मल आयुष्य 40-45, जर का तुम्ही व्यवस्थित दर महिन्याला व्यवस्थित रक्त दिला तर त्यांचं आयुष्य 40-45-50 पर्यंत जाऊ शकतं. तर हा अनुवंशिक आजार असल्यामुळे हा लहानपणापासूनच आजार असतो. आणि ही मुलं जेव्हा मोठे होतात तेव्हा कदाचित तुम्ही बघितलं असेल तेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की हा मोठ्यांचा आजार आहे का, पण हा लहानपणापासूनच अनुवंशिक आजार असल्यामुळे हा लहानपणापासूनचाच आजार आहे. आणि त्याची लक्षणाबद्दल मी आता जस्टच थोड्या वेळापूर्वीच बोललेली आहे. त्यांचे रक्तपेशी तुटतात, त्यामुळे त्यांना रक्त कमी होतं, दम लागतो, त्यांच्या पोटावरती लिव्हर आणि स्प्लीन वरती सूज येते, उंची वाढत नाही, आणि त्याचे लोह आहे ना शरीरामध्ये, रक्तपेशी तुटलेलं लोह इतर अवयवामध्ये जमा झाल्यामुळे त्याचाही कॉम्प्लिकेशन होतो आणि त्याचाही त्रास होतो. तर असे बरेच लक्षणं आहेत आणि अर्धे लक्षणं मी सांगितलेले आहेत आणि अर्धे लक्षणं मी कॉम्प्लिकेशन ह्या पार्टमध्ये समजावून सांगेन तुम्हाला. धन्यवाद. असेच तुम्ही फोन करून आम्हाला प्रश्न विचारा, म्हणजे मॅडमकडून आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान आणि माहिती घेता येईल, जेणेकरून आपण समाजात प्रबोधन करू शकू, जागृती पसरवू शकू. थॅलेसेमियाविषयी आपण ब्लड ट्रान्सफ्युजनविषयी बोललो मॅडम. तर रक्त चढवताना काही आजार होऊ शकतात त्याविषयी सांगितलं तुम्ही, तर ते कसे रोखता येतील त्याविषयी पण थोडं आम्हाला सांगा. बरोबर. तर आपण हे रक्त संक्रमणाबद्दल बोलणे चालू ठेवूया. तर मी जसं सांगितले ल्युकोडिप्लिटेड, इन्फेक्शन क्लिअर,
फ्रेश ब्लड 10 to 15 ml पॅक रेड सेल दर 2 ते 3 आठवड्याने त्यांना चढवायचं आहे. आता जरी तुम्ही फिल्टर्स वापरलात तरी थोडेफार प्रमाणामध्ये व्हाईट सेल्स जातात आणि त्यांना एबीओ सगळ्यात महत्त्वाचं एबीओ आणि क्रॉस मॅच हे खूप महत्त्वाचे आहे. ब्लड ग्रुप क्रॉस मॅच चेक करणं महत्त्वाचे आहे. आता आपण काय बघतो एबीओ हे ब्लड ग्रुप मॅच होते की नाही बघतो आणि पॉझिटिव्ह RH निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ह्या दोन गोष्टीच आपण बघतो. पण आपल्या रक्तपेशीवरती अनेक गुण आहेत जे आपण अजून मॅच बघत नाही. तर जास्तीत जास्त अँटीजन्स मॅच म्हणजे काही काही सेंटरमध्ये 5 ते 6 गुण मॅच आहेत की नाही बघतात म्हणजे त्यांना कमी रिॲक्शन्स येते. पण सगळीकडे हे सुविधा होऊ शकणार नाही कारण तुम्ही जर तेवढे मॅच बघितला तर खूप कमी रक्त मुलांना मिळेल आणि तेवढे मॅच होऊ शकणार नाही. त्यामुळे आपण एबीओ आणि RH ही दोनच ग्रुप मॅच आहे की नाही बघतो आणि रक्त देतो आणि त्यामुळे त्यांना इमिडिएटली काही काही जणांना जे मायनर ब्लड ग्रुप आहे त्याच्यामुळे रिॲक्शन्स होऊ शकते. त्यांना थंडी वाजून येऊ शकते आणि ताप भरू शकतो आणि रक्त थंड असल्यामुळे कधी कधी त्यांना थंडी भरून येते. ते थोडे मायनर रिॲक्शन असतो, चक्कर येते, BP जरा लो होऊ शकतो इनिशियलमध्ये. त्यामुळे ब्लड हे कधी पण रक्तसंक्रमण डॉक्टरांच्या ह्याच्या निदानाकरती देणे आवश्यक आहे. आणि लेट कॉम्प्लिकेशन्स म्हणजे जर का तुम्ही खूप जास्त रक्त चढवला तर त्याच्यामुळे ट्राली किंवा लेट रिॲक्शन्स होऊ शकतात. GVHD किंवा आयर्न ओव्हरलोड हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि त्याचं तुम्हाला वारंवार टेस्ट करणं आवश्यक आहे. किंवा जरी तुम्ही ब्लड HIV HbCG HCV हे जरी टेस्ट तुम्ही केलं तर एक विंडो फेज असतो ज्यामध्ये तुम्ही हे टेस्ट कदाचित तुमच्या ब्लड बँकवर केल्यानंतरही ते तुम्हाला रक्तसंक्रमणातील आजार होऊ शकतात आणि म्हणून ह्याची टेस्ट करणं आवश्यक आहे. आता आपल्याला यावरणार एक फोन आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर इथून फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे. अरुण डोंगे आपल्यासोबत. माझा प्रश्न असा होता की बोन मॅरो ट्रान्सप्लांट मुळे हा थॅलेसेमिया आजार काही अंशी बऱ्याच प्रमाणात बरा करता येऊ शकतो. पण कंताची बाब अशी की ही सुविधा जी बोन मॅरो ट्रान्सप्लांटची ती भारतामध्ये मोजकेच ठिकाणी आहे. त्यामुळे साहजिकच हा लाखामध्ये खर्च राहतो हा या उपचाराचा. कारण की जो सर्वसामान्य आणि गरीब पालकांना न परवडणार आहे. तर भारतामध्ये अशी सुविधा भविष्यात उपलब्ध होईल का की जेणेकरून गरीब पालकांनाही याचा मोफत उपचाराचा लाभ घेता येईल किंवा कमी खर्चामध्ये लाभ घेता येईल? खूप छान प्रश्न विचारला. तुम्हाला कमी कमी एवढं तरी माहिती आहे की बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा थॅलेसेमियाचा कायमचा इलाज आहे आणि भारतामध्ये ह्याची सुविधा आता खूप ठिकाणी वाढलेली आहे. किंबहुना सरकारी दवाखान्यामध्ये अगोदर ही सुविधा नव्हती. तर सायन हॉस्पिटल जसं आम्ही सांगितलं की ह्या सायन हॉस्पिटलमध्ये आम्ही ही सुविधा 10 वर्ष झालं चालू केलेली आहे आणि आता बोरिवलीमध्ये पण CTC बोरिवलीमध्ये पण ह्याची सुविधा आहे आणि हळूहळू ते कदाचित नंतर इतर महाराष्ट्रातील काही दवाखान्यामध्ये पण सुरू होईल. पण सध्या तरी ही सुविधा आहे. HLA टायपिंगची सुविधा आहे आणि आम्ही आणि बऱ्याच सेंटर्स आम्ही एक NGOची मदत घेऊन बऱ्याच थॅलेसेमिया सेंटरला आम्ही HLA टायपिंग म्हणजे बोन मॅरो मॅच होतं की नाही ह्या मुलांचा शोध घेऊन त्या मुलांना आम्ही स्वतःहून आमच्या सेंटरला बोलवतो आणि त्यांचं ट्रीटमेंट बऱ्याच गव्हर्नमेंट फंडामधून किंवा NGO फंडामधून आम्ही पूर्णपणे फ्री म्हणजे कमीत कमी खर्चात म्हणजे त्यांचा जो काही प्रवासाचा किंवा आईवडिलांना थोडंसं राहण्या पाण्याचा खर्च सोडला तर पेशंटचा पूर्णपणे खर्च आम्ही पूर्णपणे फ्री करतो आणि ह्याची सुविधाचा फायदा तुम्ही सध्या तरी मुंबई सारख्या ठिकाणी करून घेऊ शकता आणि हळूहळू ही सुविधा डिस्ट्रिक्ट लेवलला पण हळूहळू पोहोचेल. फारच सुंदर असा प्रश्न. मॅडम, शासकीय ज्या दरामध्ये किंवा अत्यल्प दरामध्ये सायन रुग्णालय ही जी सुविधा देतं त्याविषयी थोडं अजून सांगता येईल किंवा कुठकुठल्या योजना सरकारी योजनांचा लाभ आमच्या मित्रांना घेता येईल त्याविषयी थोडं? तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा त्याचा कायमचा इलाज आहे. तर आपल्या पेशंट्स लोकांनी तेवढी जागरूकता आलेली आहे लोकांमध्ये. तर सायन हॉस्पिटलमध्ये आमच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर 10 वर्ष झालं सुरू केलेलं आहे. 300हून अधिक पेशंट आमच्याकडे ट्रान्सफ्युजनसाठी आहेत. पण जनरली बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा 12 ते 14 वर्षाच्या खालील मुलांमध्ये केलं तर जास्त फायदेशीर होतं आणि त्याचे सक्सेस रेट जास्त असतात.
तर 12 ते 14 वर्षाच्या खालील, कारण त्यांना लोह एवढं अंगामध्ये असतं, तर ते लोह जास्त असताना ट्रान्सप्लांट फेल होण्याची शक्यता असतं आणि तुम्ही जेवढ्या वेळ जास्त रक्त दिला तेवढ्या वेळेस तुमच्या शरीर त्याला रिजेक्ट करण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं 12 ते 14 वर्षाच्या आतच त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलेलं जास्त बरं राहतं. आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे आम्ही काय करतो, पेशंटकडे जर का सगळे डॉक्युमेंट्स असेल, आधार कार्ड, रेशन कार्ड, दारिद्र्य रेषेखालील असलेले काही आधारित पेपर वगैरे असतील, तर तुम्हाला PM फंड, CM फंड, परत आमच्याकडे बरेच टाटा किंवा इतर बरेच नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत, आम्ही त्यांच्याकडे तुम्हाला ते फंड जमा करण्याची सुविधा करून देतो. आणि त्यांचा ट्रान्सप्लांट आमच्या हॉस्पिटलचा तर स्वतःहून डॉक्टरांचा वगैरे काही खर्च नसल्यामुळं, ॲडमिशनचा काही खर्च नसल्यामुळं ते ट्रीटमेंट आमच्याकडे ऑलमोस्ट फ्री केल्यासारखी झालेली सर. तर आतापर्यंत आम्ही जवळपास 35 ते 40 पेशंटचं ट्रान्सप्लांट केलं आहे. कदाचित एकच बेड आहे आणि आम्ही आता हळूहळू त्याची संख्या वाढवणार आहे आणि ती सुविधा आम्ही अजून जास्त मुलांना देऊ इच्छितो सर. फारच छान. अत्यल्प दरामध्ये ही जी ट्रान्सप्लांटची जी सुविधा आहे याच्याविषयी आपण अजून माहिती घेणार आहोत. तर शासकीय योजना, केंद्र शासन, राज्य शासन आणि ज्या नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहेत त्यांचा आधार घेऊन देखील पेशंटला सुविधा दिल्या जातात सायन रुग्णालय मुंबई येथे. तर मॅडम आम्हाला हे पण सांगा आणि की हे जे आपण दर 2-3 आठवड्याला रुग्णाला रक्त चढवलं जातं तर त्याच्यामुळे अतिरिक्त लोह शरीरामध्ये जमा होतं, याविषयी आपली चर्चा तुम्ही बोलताना उल्लेख केला, तर ते कसं ओळखायचं आणि त्यावर इलाज काय ते देखील आम्हाला सांगा. हो, आपण फक्त रक्त चढवून बाजूला होऊ शकत नाही, कारण रक्त चढवणे म्हणजे रक्त हे खूप मौल्यवान पण आहे आणि एक खूप म्हणजे गंभीर औषधं दिल्यासारखे आहे, ज्याला मॉनिटरिंग खूप आवश्यक असते. तर लोह जे आपण रक्त चढवतो त्याचं पण एक आयुष्य असतं. तर ते पेशी जेव्हा तुटतात तर त्याच्यातलं पण लोह तुमच्या शरीरातच जमा होणार आहे. तर असं करून लोह त्याच्या शरीरामध्ये जमा होत जातं. तर 10 ते 12 साधारणतः 10 ते 15 वेळा जेव्हा रक्त चढवलं जातं तेव्हा त्याच्या शरीरामध्ये लोह जमा व्हायला सुरू होतं. पहिल्यांदा लिव्हरमध्ये, किडनीमध्ये. तर एक मी चित्र दाखवू इच्छिते की लोह कुठे कुठे जमा होते शरीरामध्ये. तर कॉम्प्लिकेशन्समध्ये जनरली हे लोह आपल्या शरीरामध्ये पुढचं आपण एक पिक्चर घेऊया, त्याच्यामध्ये कुठे जमा होतं ते दाखवलं जाईल की थायरॉईडमध्ये, त्याच्या पॅनक्रियाजमध्ये, त्याच्या लिव्हरमध्ये, त्याच्या किडनीमध्ये, त्याच्या हाडामध्ये, त्याच्या चमडीमध्ये सर्वीकडे लोह जमा होतं आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणजे जसं काय थायरॉईडमध्ये जमा झाला तर थायरॉईडचा हार्मोन कमी होणार, तर त्याला थायरॉईड हार्मोनची गरज पडणार. जर का पॅनक्रियाजमध्ये जमा झालं तर त्याला डायबिटीज होण्याची शक्यता लवकर असते. तर पिट्युटरी म्हणून एक सेंटर आहे, ब्रेनमध्ये जर का जमा झाला तर त्याची वाढ खुंटते. त्याचे शारीरिक वाढ जे म्हणतात, जरा दाढी येणे, मिशा येणे मुलांना किंवा एक तारुण्य येणे, त्याच्यावर परिणाम होतो आणि मुलं म्हणजे खचून जातात. तर ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जर तुम्ही त्यांना हाईट कमी होते, मुलं वर्गामध्ये खूप छोटे दिसतात, त्यांचा आवाज फुटत नाही, त्यांचं जर सेक्शुअल डेव्हलपमेंट होत नाही तर ते मुलं खचून जातात. तर हे सगळे लोह जमा झाल्यामुळे प्रॉब्लेम्स होतात. बोला ना. आणि आपल्याला म्हणून 10 ते 12 ट्रान्सफ्युजन दिल्यानंतर त्यांना लोह काढण्यासाठी औषध देणं खूप आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी प्रत्येक थॅलेसेमिया मूल एक 10 ते 12 ट्रान्सफ्युजन दिल्यानंतर लोह म्हणजे आयन चिलेशन थेरपीवर असतो. डेफरा सायरॉक्स म्हणून एक औषध आहे जे पाण्यामध्ये घोळून सकाळी उपाशीपोटी प्यायचं असते, किंवा कॅप्सूल पण आहेत. आणि तरी सुद्धा लोह कमी नाही झालं तर इंजेक्शनच्या रूपामध्ये म्हणजे त्यांनी आठवड्यातून 5 दिवस त्यांच्या पोटाला ते इंजेक्शन लावून रात्रभर 5 ते 6 तास तो इंजेक्शन घ्यायचा असतो आणि दिवसात त्यांनी त्यांच्या शाळेला जाऊ शकतात, किंवा काही मुलं कॉलेजला असतील किंवा नोकरीला असतात ते नोकरीला जाऊ शकतात. तर अशा हे 3 प्रकारचे ट्रीटमेंट अवेलेबल म्हणजे मिळत आहे आणि आपले पेशंट सर्व घेतात. तर विचार करा, आपल्याला 3 दिवस जर का तुम्हाला औषध घ्यायला सांगितलं तर आपण कदाचित रेग्युलर नाही घेत. पण ह्या थॅलेसेमिया मुलांना ऑलमोस्ट फक्त 6 महिने ते 8 महिन्याच्या निदानाच्या वेळेनंतर आयुष्यभर, म्हणजे आयुष्यभर इमॅजिन करा, आयुष्यभर हे औषध घेण्यासाठी खूप प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असते आणि खूप मॉनिटरिंगची गरज आहे. तर हे औषधं पण काय त्यांना साईड इफेक्ट्स तर प्रत्येक औषधाला असतं. तर
हा त्यांचा एक ट्रीटमेंटचा खूप महत्त्वाचा भाग आहे. गंभीर असा आजार, लक्षणं आणि त्रास सोसायला लागतो थॅलेसेमियाच्या रुग्णांना. तर मॅडम, या वळणावर अजून एक आपल्याला फोन आलेला आहे. दादा उबाळे यांचा फोन आहे. नमस्कार दादा, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. जामखेडहून प्रश्न येतोय आपल्याला. बोला. आपला प्रश्न सलग विचारा. सर, माझा प्रश्न असा आहे की माझा प्रश्न असा आहे की लहान मुलांची ब्लड टेस्ट केल्यानंतर त्या माध्यमातून कोणकोणते आजार आपल्याला कळू शकतात याबद्दल सांगा. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. तर ब्लड टेस्ट लहान मुलांची केली तर कुठले कुठले आजार कळू शकतात त्याविषयीचा प्रश्न होता. हा प्रश्न जरी आपल्याला ह्याच्याशी संबंधित नसेल तर लहान मुलांना जेव्हा तुम्ही ब्लड टेस्ट जेव्हा तुम्ही करतो तर तेव्हा म्हणजे बरेच टेस्ट, एक 4-5 टेस्ट आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत आणि ते करणे आवश्यक आहे. त्यातला एक थॅलेसेमियाचा आजार आहे की नाही ते करणं आवश्यक आहे. सिकल सेल आजार आहे की नाही ते करतो. एक जेनेटिक डिसऑर्डर आहे, G6PD डेफिशियन्सी म्हणतात, ते आजार आहे की नाही हे कळणे आवश्यक आहे. आणि ॲड्रिनल इन्सफिशियन्सी म्हणून असतो तो एक आजार. तर असे 4-5 टेस्ट आहेत जे की लहान मुलांमध्ये करणे खूप आवश्यक आहे आणि त्याचा निदान लवकर होणे खूप आवश्यक आहे. असं म्हणजे गव्हर्नमेंट हळूहळू ह्या मोहिमेवर येऊ इच्छिते की हे 5 टेस्ट लहान मुलांना जन्मल्यानंतर कंपल्सरी केली जायला पाहिजे. फारच असा सुंदर प्रश्न, छान प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाला जोडूनच मॅडम पुढला प्रश्न विचारतो की थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांनी किंवा रुग्णांच्या कुठल्या नियमित आपण चाचण्या किंवा तपासण्या केल्या पाहिजेत त्याविषयी आम्हाला सांगा. आता मी जसं बोलले की त्यांनी ट्रीटमेंट आयुष्यभर घ्यायचं आहे आणि त्याच्याशी कॉम्प्लिकेशन्स होणे खूप साहजिकच आहे. तर ह्यांना दर रक्तसंक्रमण त्यांना चालूच आहे, आयन चिलिशन थेरपी चालूच आहे. त्यामुळे त्यांना दर महिन्याला जेव्हा ते रक्त ट्रान्सफ्युजनला येतात तर CBC त्यांचं हिमोग्लोबिन कमी झालं की नाही आपण ते टेस्ट करतोच. मग लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट दर 2 ते 3 महिन्यांनी त्यांनी करायचंच आहे, कारण ते औषधावरती आहे. ते औषधाची साईड इफेक्ट कळण्यासाठी आपल्याला किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट करणे आवश्यक आहे. एक चार्ट मी बनवलेला आहे, जरा प्लीज डिस्प्ले करू शकता. त्याच्यामध्ये लक्षात येईल की HIV, HBsAg, HCV ह्या रक्तसंक्रमणापासून झालेल्या आजाराची तपासणी दर 6 महिन्यांनी एकदा तरी कमीत कमी केली पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला ते लवकरात लवकर पकडण्यात येईल आणि आपण त्याचाही इलाज करू शकतो. आणि आता लोह जेव्हा जमलं तर तुम्ही तर औषधं घेताय, पण कितपत लोह जमा झाला हे कळण्यासाठी सिरम फेरेटिन लेवल्स म्हणून एक टेस्ट आहे, ते तुम्ही दर 6 महिन्यांनी करायचं असतं. 1 वर्षाचा थॅलेसेमियाचा आजार 1 वर्ष झाल्यानंतर. आणि त्याचं प्रमाण जर का 1000हून जास्त असेल तर तुम्हाला लोह आयन चिलिशन थेरपी चालू ठेवायची असते. आणि लोह तुमच्या हार्टमध्ये, लिव्हरमध्ये जमा झालं आहे की नाही हे बघण्यासाठी कार्डियाक MRI ही एक टेस्ट आहे. T2 स्टार कार्डियाक MRI ही टेस्टमध्ये तुम्हाला शरीरामध्ये, लिव्हरमध्ये आणि किडनी, हार्टमध्ये किती लोह जमा झाला आहे हे तुम्हाला कळतं. ही टेस्ट साधारणतः 8 वर्षाच्या वयानंतर गरज असते. तोपर्यंत फक्त फेरेटिन केलं तरी तुम्हाला बस होते. 8 वर्षाच्या वयानंतर, कारण त्याचं कारण काय की 8 वर्षाच्या अगोदर तो करून तुम्हाला काही फायदा होणार नाही, कारण कार्डियाक MRIला तुम्हाला पेशंटने कोऑपरेट करायला पाहिजे, झोपायला पाहिजे, नाही तर विनाकारण तो मूल हलणार आणि मग ते व्यवस्थित टेस्ट नाही होणार. आणि लोह जमा व्हायला कमीत कमी 7 ते 8 वर्ष, म्हणजे लिव्हरमध्ये लोह जमतं ते फेरेटिनवरून कळणार, पण हार्टमध्ये लोह जमायला कमीत कमी 8 वर्ष सलग रक्त संक्रमण झाल्यानंतर ते सुरू होतं. म्हणून 8 वर्ष हा टाइम बाउंड पिरियड दिलेला आहे. आणि त्या व्यतिरिक्त जसं मी सांगितले साईड इफेक्ट बघण्यासाठी लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी टेस्ट आणि डोळ्याची तपासणी आणि कानाची तपासणी, ऑडिओमेट्री आणि ऑफ्थॅल्म टेस्टिंग आवश्यक आहे, कारण हे सगळे औषधाची साईड इफेक्ट्स आहेत. हे होत आहेत की नाही हे बघणे, बेसलाईन एकदा करणं आवश्यक आहे, नंतर दरवर्षी एकदा करणं आवश्यक आहे. मॅडमने एकदम सोप्या पद्धतीत स्लाइड्स देखील बनवून आणल्या. तुम्ही फोटो काढला तरी महत्त्वपूर्ण माहिती जतन करून ठेवू शकता, नोंद करू शकता. मॅडम, हा त्रासदायक गंभीर असा थॅलेसेमिया आजार कायमचा बरा होऊ शकतो का, त्याविषयी देखील आमच्या मित्रांना सांगा. हा गंभीर आजार मी जसं सांगितलं, आता एका पेशंटने सांगितलं की बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा त्याचा कायमस्वरूपी इलाज होऊ शकतो. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट ची सुविधा आपल्याकडे आता आहे, त्यामुळे आता तेवढे घाबरण्याचं कारण नाही आहे. पण याचाच अर्थ असा नाही की कोणताही ट्रीटमेंट ही कॉम्प्लिकेशनशिवाय कमी होऊ शकत नाही.
तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट कसे आणि कोणामध्ये करायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तर थॅलेसिमिया मूल जन्माला आल्यानंतर जेवढं लवकर होईल 3 वर्षाच्या नंतर जनरली करतात. 3 वर्षाखालील मुलांना, थॅलेसिमिया मुलांना ट्रान्सप्लांट म्हणजे जरा डिफिकल्ट जातं, कारण एवढ्या छोट्या मुलांमध्ये त्यांचा मॅरो एवढा डेव्हलप झालेला नसतो की तो रिप्लेस केला जायला पाहिजे. तर 3 वर्षापासून 14 ते 15 वर्षापर्यंत हा योग्य पिरियड आहे. पण काही ठिकाणी 20 ते 25 वर्षाच्या वयापर्यंतही तुम्ही ट्रान्सप्लांटला मुलं घेतलेली आहेत. पॅरेंट्सला तेवढं रिस्क सांगितलं जातं. तर 12 ते 14 वर्षापर्यंत जर का तुम्ही ट्रान्सप्लांट केला तर त्याचा सक्सेस रेट 90 ते 95% आहे. आणि म्हणून हा वयोगट आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी सिलेक्ट केलं होतं. तर ह्या पेशंट्सना पहिलं लोह कमी करण्याचे औषधं जास्त सक्तीने दिले जातात. आणि तो जो डोनर आहे तो कोणीतरी जेव्हा तुम्हाला बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी डोनेशन करणं आवश्यक आहे. तर कोण डोनर असेल? शक्यतो मुलांमध्ये आपले आई आणि बहीण भाऊ हे डोनर जर मिळाले तर बेस्ट, अतिउत्तम. आई वडिलांचं जर नात्यात लग्न झालं असेल, जसे मावशीची आत्याचा मुलगा, मावशीची मुलगी वगैरे, तर त्यांना मॅच होण्याची शक्यता आहे. म्हणजे पालकही कदाचित डोनर होऊ शकतात. ह्याला म्हणतात आपण मॅच रिलेटेड डोनर. मॅच्ड रिलेटेड म्हणजे रक्तातल्या नात्यातले डोनर. तर असा ट्रान्सप्लांटची सक्सेस रेट खूप जास्त चांगला आहे. जर का आपल्या डोनरपैकी कोणी डोनर नाही मिळाला तर त्याच्यामध्ये बोन मॅरो रजिस्ट्री, जसं आपण ब्लड ग्रुपची रजिस्ट्री आहे तसं बोन मॅरोची एक रजिस्ट्री आहे आपल्या पूर्ण जगातील बोन मॅरो. जसं मी हे पण तुम्हाला सांगू इच्छिते की प्रत्येकाने आपलं बोन मॅरोमध्ये HLA टायपिंग हा एक रजिस्टर करायचा असतो. त्या रजिस्ट्रीमधून तुम्हाला मॅच डोनर मिळतो की नाही हे बघतो. त्याला मॅच मड किंवा मॅच अनरिलेटेड डोनर म्हणतात. आणि थर्ड प्रकार आहे हॅप्लो ट्रान्सप्लांट. हॅप्लो ट्रान्सप्लांट म्हणजे अर्धे गुण फक्त मॅच असतात आणि अर्धे गुण मॅच नसतात. त्याच्यामध्ये 30 ते 40% मॅक्झिमम 50% सक्सेस रेट आहे आणि ते खूप रिस्की आहे. त्यामुळे सध्या तरी आम्ही मॅच सिबलिंग डोनर, मॅच रिलेटेड डोनर अँड मॅच अनरिलेटेड डोनर ह्या स्तरापर्यंत बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतो. आणि डोनर जसं मी सांगितलं तर स्टेम सेल्स मिळवण्याचे मी जरा विस्तारित पद्धतीने सांगू इच्छिते की बोन डोनर जो आहे तर त्याच्या अगोदर आपण HLA टायपिंग म्हणजे DNA मॅच जसं करतो तर HLA टायपिंग करायचं असतं पेशंटचं आणि डोनरचं. जेव्हा HLA मॅच होतं तेव्हा तो 10/10 गुण असतात त्याची. तर ते 10 गुण जर मॅच झाले तर तो योग्य डोनर आहे. आणि ते जसं मी सांगितले की बहीण भावामधला मॅच असण्याची शक्यता असते, म्हणून आम्ही HLA जेव्हा कॅम्प करतो तेव्हा पण आम्ही बहीण भावाबरोबर पहिलं मॅच करतो आणि आईवडिलांचं पण बघतो जर का नात्यातलं नसेल. आणि हे बोन मॅरो आम्ही कोणत्या पद्धतीने, म्हणजे बरेच लोक घाबरतात की कदाचित डोनरला काही त्रास होतो का. तर डोनरला बोन मॅरोमधून जर घेणार असेल तर थोडंसं एक छोटंसं भूल देऊन त्यांच्या पाठीमधून, जसं मी चित्रामध्ये दाखवलेलं आहे, त्यांच्या पाठीमधून इंजेक्शनद्वारे आम्ही त्याचं मॅरो काढून घेतो. पण आता हल्ली सध्या तर ही पद्धत खूप कमी पेशंटमध्ये, ती आवश्यक आहे ही एक पद्धत, पण ही खूप रेअर पद्धतीने वापरली जाते. कारण नातेवाईक घाबरतात की डोनरला भूल द्यावं लागेल, ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यावं लागेल वगैरे. म्हणून अफेरेसिस म्हणून एक मशीन असते, स्टेम सेल अफेरेसिस. तर ही मशीन आपल्या सर्वसाधारण रक्तामध्ये पण स्टेम सेल्स असतात आणि ही मशीन ते स्टेम सेल्स उचलून वेगळ्या जसं ब्लड बॅगमध्ये जमा करते तशी ती हे स्टेम सेल जमा करते. आणि हे स्टेम सेल्स नंतर रक्त संक्रमणा जसं सारखं आपण त्या पेशंटला देऊ शकतो. तर ही प्रक्रिया काही इतकी सोपी नाही जसं मी सांगते. तर ह्याचं उदाहरण मी जर दिलं तर एका शेतीबरोबर मी कम्पेअर केलं तर तुम्हाला जास्त व्यवस्थित समजेल. आपण जेव्हा शेती करतो तेव्हा पहिले काय करतो, नांगरतो, शेत तयार करतो, नंतर पेरणी करतो आणि नंतर खत पाणी देऊन वाढ बघतो की ते झाड नंतर ते रोप लागेल की नाही. त्याच पद्धतीने बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये पहिले स्ट्रॉंग औषधं देऊन त्या पेशंटचे स्वतःचे बोन मॅरो पूर्णपणे नष्ट करतो, म्हणजेच काय, नांगर केल्यासारखे. नंतर वृक्षारोपण केल्यासारखं डोनर, त्याचबरोबर आम्ही डोनरची तपासणी करून डोनर तयार केलेला असतो. त्या डोनरची स्टेम सेल्स जसं मी सांगितले एकतर मॅरोमध्ये घ्या किंवा अफेरेसिस मशीनद्वारे तुम्ही ते स्टेम सेल्स जमा केलेले असतात. ते स्टेम सेल्स आपण पेशंटला देतो. थोड्या दिवसानंतर मग स्टेम सेल्स देतो आणि नंतर मग खत पाणी घातल्यासारखं त्यांना इन्फेक्शनपासून कंट्रोल, मल्टीविटॅमिन आणि मॉनिटरिंग ही प्रक्रिया आम्ही चालू ठेवून त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटची वाट बघतो. तर साधारण 14 ते 15 दिवसानंतर
ते रोपटं चिटकलंय की नाही हे आम्हाला कळतं. तर ही पूर्ण बोन मॅरो ट्रान्सप्लांटची प्रक्रिया जवळजवळ 2.5 ते महिना, म्हणजे स्टार्टिंगला जमीन तयार करणे, जसं म्हणले बोन मॅरो हार्वेस्टिंग करणे किंवा पेशंटला कंडिशनिंग म्हणतात, ज्या पिरियडमध्ये आपण त्यांचे स्टेम सेल्स हे करतो तेव्हा नष्ट करतो तेव्हा. तर ही पूर्ण प्रक्रिया 2.5 ते 3 महिने चालते. आणि त्या पिरियडमध्ये पेशंटने एका हिपा फिल्टर स्वच्छ रूममध्ये 2.5 ते 3 महिने राहण्याची तयारी दाखविली पाहिजे. एक नातेवाईक, आई किंवा वडील जो मुलाबरोबर जास्त व्यवस्थित राहतो तो एक नातेवाईक, आणि तो पेशंट त्या हिपा फिल्टर रूममध्ये राहून ही प्रक्रिया करणं, हे ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. फारच छान. मॅडमनी सविस्तर आपल्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट कसा केला जातो त्याविषयी आपल्याला सांगितलं. छान माहिती दिली मॅडम. तर मॅडम, हा गंभीर आजार थॅलेसिमिया होऊच नये याच्यासाठी काय करावं? अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा थॅलेसिमिया मूलच नाही होणार तर तुम्ही विचार करा की भारतामध्ये एक थॅलेसिमिया मुलाच्या मागे आपण म्हणजे एवढे पैसे खर्च होतात गव्हर्नमेंटचे, तर एवढा मोठा खर्च आपण टाळू शकतो. तर थॅलेसिमिया होऊ नये, समजा मी आता जसं म्हणाले की थॅलेसिमिया होऊ नये, जसं कॅरियरची संख्या एवढी जास्त आहे, 4 ते 8% काही काही ठिकाणी तर 12% आहे. तर कॅरियर लोकांनी जे लग्न यंग जनरेशन आहे, कॉलेजची मुलं किंवा यंग जनरेशन, ह्यांनी थॅलेसिमियाची टेस्टिंग करणं खूप आवश्यक आहे. तुम्ही जसं लग्नपत्रिका बघता तसं HPLC ही तपासणी करणं प्रत्येक तरुण मुलामुलीने तपासणी करून घेणे खूप आवश्यकता आहे. तर आम्ही असं म्हणत नाही की तुमचं थॅलेसिमिया, समजा एखाद्याचं लव्ह मॅरेज झालं असेल किंवा HLA टाईप थॅलेसिमिया कॅरियर असतील, तर त्यांनी घाबरून जाऊन लग्न नाही तोडायचं आहे. तर तुम्ही ना प्रेग्नन्सीच्या अगोदर तुम्हाला हे लक्षात घेऊन घ्यायचं की तुमचं मूल हे थॅलेसिमिया आहे की नाही. तर HPLC टेस्टिंग प्रत्येक तरुणाने करण्यात यावी, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इन केस समजा थॅलेसिमिया कॅरियर दोघं निघाले आणि तुमचं लग्न झालं, तर जर का तुम्हाला हे टेस्ट केल्यामुळे तुम्हाला हे जर कळलेलं असेल तर तुम्हाला हे मूल थॅलेसिमिया आहे की नाही हे तुम्हाला कळू शकतं. तर कसं कळू शकणार? तर आई जेव्हा प्रेग्नंट असते तेव्हा 12 ते 14 आठवडे जेव्हा त्याची प्रेग्नन्सी होते तेव्हा कोरियनिक विलस बायोप्सी म्हणून एक छोटासा तुकडा काढला जातो की ॲम्निओटिक फ्लुइड, म्हणजे समजा 18 ते 20 आठवड्याच्या पुढे प्रेग्नन्सी गेली असेल तर पाणी काढून, तर पाणी किंवा कोरियनिक विलस बायोप्सी ह्या चित्रामध्ये दाखवलेला आहे मी, एक छोटासा तुकडा काढून त्याच्यामध्ये जेनेटिक टेस्टिंग करून आपल्याला कळू शकतं की हे मूल थॅलेसिमिया मेजर आहे का कॅरियर आहे का फुल्ली नॉर्मल आहे. जर का तुमचं मूल थॅलेसिमिया मेजर असेल तर कायदेशीर तुम्हाला ह्याचं गर्भपात करता येतं. तर 20 आठवड्याच्या आत हे टेस्ट कंप्लीट होते आणि तुम्हाला काही धोकाही होणार नाही. मूल जर का कॅरियर किंवा नॉर्मल असेल तर तुम्ही प्रेग्नन्सी चालू ठेवू शकता. तर ह्याला प्रीनेटल डायग्नोसिस असं म्हणतात. तर घाबरायचं काही एक कारण नाही. पण मला एवढं सांगू इच्छिते की तरुण मुला-मुलीने लग्नापूर्वी जसं तुम्ही लग्नपत्रिका बघता तसं तुम्ही थॅलेसिमियाची तपासणी करणं तितकंच आवश्यक आहे. फारच छान मित्रांनो, महत्त्वाचा संदेश आहे हा. मॅडम, पुढचा प्रश्न, जाता जाता नवीन काही संशोधन किंवा उपचार पद्धती आली आहेत का थॅलेसिमियासाठी, आणि एका वाक्यात काही टेक होम मेसेज देता आला तर? नवीन उपचार पद्धती म्हणजे आता सध्या काय थॅलेसिमियाबद्दल आयर्न चेल्युशन वगैरे काही औषधं नवीन इनइफेक्टिव्ह इरिथ्रोपोएसिस म्हणतात ते, त्या औषधांचा प्रयोग चालू आहे, ज्याच्यामुळे आम्ही असं विचार करू इच्छितो की समजा थॅलेसिमिया मूल झालं तर कदाचित ते औषधानेच त्याचं हिमोग्लोबिन कमी होऊ नये. ह्यावर बऱ्याच नवीन नवीन औषधांचे हे चालवले आहेत, भारतामध्ये पण येत आहेत ते, आणि ते अंडर ट्रायल आहेत औषधं. दुसरी गोष्ट जीन थेरपी, म्हणजे आता आपण समजा जीनमध्ये डिफेक्ट आहे, आपण जीनच रिप्लेस केलं तर ते किती छान ना. त्याच व्यक्तीचं जीन बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याचं जीन थेरपी. जीन थेरपीवर पण रिसर्च चालू आहे, पण ना बीटा जीन जो आहे थॅलेसिमियाचा तो खूप मोठा जीन आहे, तो एक सहजरित्या रिप्लेस होत नाही, आणि त्याची ती प्रक्रिया सोपी करावी ह्यावर अजूनही संशय चालू आहे, कारण त्याचा सक्सेस रेट अजून एवढा जास्त झालेला नाही. कदाचित होईल पुढे चालून, तर आपण फारच सोयीस्कर मुलांसाठी. तर ह्या 2-3 संशोधन अजूनही चालू आहेत आणि आता ते हळूहळू येतील आपल्याकडे. तर आपल्याला मेन हे द्यायचं संदेश देणे म्हणजे एक आहे, थॅलेसिमिया मूल होण्यापासूनच बचाव करण्यासाठी कॅरियर टेस्टिंग आवश्यक करा. थॅलेसिमिया मूल जन्माला आलाच असेल तर ब्लड ट्रान्सफ्युजन आणि त्याचं ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या. ब्लड डोनेशन हा एकदम प्रत्येकाने जे शक्य आहे त्यांनी ब्लड डोनेशन करावे, कारण तुम्ही थॅलेसिमिया मुलांना त्याबद्दल मदत करताय, आणि थॅलेसिमिया मुलांना तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट देण्यासाठी मदत करा.
एवढंच हा माझा उद्देश आहे. फारच छान. मित्रांनो, रक्तदान करा. ही टेस्टिंग जी आहे थॅलेसेमियाची ती करा. मॅडम, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाच्या पूर्ण संघातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, वेळ मर्यादा आहे, आमच्या प्रेमाला मर्यादा नाही आहे. पुढील कार्यक्रमात एक नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला येणारच आहोत. आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.